महाराजानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर राजाच नाही हे मला तुम्हाला सांगायचं. पहा, दह्याचा, दुधाचा, साखरेचा अभिषेक करणारे लाखो राजे मिळतील, पण स्वतःची करंगाळी कापून रक्ताचा अभिषेक करणारा एकला राजा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणाला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज? अरे रात्रीचा पर्वकाळ असावा, कोणाला म्हणायचं मावळा. रात्रीचे 12 वाजले, अंधकार झालाय, धो धो पाऊस पडतोय, इजा होतात आणि अशा अवस्थेमध्ये अंधारामध्ये एखादी 18 वर्षाची तरुण मुलगी समोर उभी आहे आणि तू एकला तिथं उभा आहेस. तिच्याकडे पाहून तुला जर माय म्हणून हाक मारता आली तर छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा झालो. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज ही काळाची गरज आहे. कीर्तनात मला जास्त बोलायला मिळालं नाही, वेळ संपला आपला. पहा, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाची, 2000 जणांबरोबर खिंड लढवतो त्याचं नाव बाजी, ढाल तुटली तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या, या छत्रपती शिवाजी महाराजाच्या कुळामध्ये तुम्ही आम्ही माणसे. अरे गड्या, कानामध्ये बाळी घातली, चंद्रकोर लावली, दाढी वाढवली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिसतो का? याला किंमत नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिसतो का? याला किंमत नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी वागतो का? याला किंमत आहे. मला तुम्हाला सांगायचंय, माझा राजा देव नव्हता. लोकांनी विचारलं, महाराज तुमचा राजा देव होता का? कोण होता का? मी म्हणलं, माझा राजा देव नव्हता, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज देवळात देव आहे. लक्षात घ्या, आजच्या शिवजयंती